आता पाहणार आहोत मुंबईसह उपनगरातील टॉप 9 घडामोडी। मुंबई हायकोर्टाच्या कामकाजासाठी राज्य शासनाकडून 2228 पद मंजूर। विधी आणि न्याय विभागाने घेतलेल्या निर्णयाची प्रत कोर्टात सादर। मुंबई नागपूर छत्रपती संभाजीनगरचा ताण कमी होणार। मध्य रेल्वेवर आज ठाणे ते विद्याविहार दरम्यान मेगा ब्लॉक असणार। 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या कामासाठी ब्लॉक असेल। मेगा ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांचा वेळापत्रकामध्ये काहीसे बदल। छत्रपती शिवाजी पार्कमध्ये फटाके फोडून हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा। छत्रपती शिवाजी महाराज पार्क रहिवासी संघटनांकडून पोलिसात लेखी तक्रार। भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान 22 आणि 23 ऑक्टोबरलाही खुले राहणार। मुंबईकरांना दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेता यावा यासाठी पालिकेचा निर्णय। धूळ मुक्तीसाठी मुंबई महापालिका पाण्याने रस्ते धुणार। 677 किलोमीटर लांबीचे रस्ते 377 पाण्याच्या टँकरद्वारे धुण्याचा निर्णय। बांधकाम आणि पुनर्विकास प्रकल्पांमुळे निर्माण होणारी धूळ कमी करण्यासाठी उपक्रम। दिवाळीनिमित्त दादरच्या फूल मार्केटमध्ये नागरिकांची मोठी गर्दी। दादर मार्केटमध्ये झेंडूच्या फुलाला प्रति किलो 80 ते 120 रुपयांचा दर, तर मार्केटमध्ये विविध रंगांच्या फुलांची आवक। मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 426 घरांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर। लॉटरीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात। अत्यल्प आणि अल्प गटासाठी घरे उपलब्ध। मुंबई पोलिसांच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांना सांताक्रूज पोलिसांकडून अटक। पोलीस अधिकारी म्हणून नागरिकांकडून वर्गणी गोळा करत होते। बोनस न मिळाल्याने मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये कंत्राटी आरोग्य कर्मचारी आक्रमक। ऐन दिवाळीमध्ये बोनस न मिळाल्याने आरोग्य सेवक आणि सेविकांचा कामबंद आंदोलनाचा इशारा। बोनस न मिळाल्याने कंत्राट जे काम करणारी आहेत कंत्राटी त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय।